नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आज आपण संभाजीनगर येथील आले प्लॉटला भेट द्यायला आलेलो आहोत. तर आल्याचा प्लॉट अक्षरशः मला एवढा जबरदस्त वाटला. तर ठीक आहे म्हटलं, शेतकरी जर भेटले तर नक्कीच आपण इथे मुलाखत घेऊया. तर सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव साईनाथ शंकरराव हाटुळे. सर, हे गाव आणि तालुका? मुक्काम पोस्ट डोंगरगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हो का? तर सर छान वाटलं. माझं चुकलं, सॉरी बरं का. छत्रपती संभाजीनगर, कारण का मी मराठा आहे म्हटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे आदराने मला नाव घेतलंच पाहिजे. तर सर नमस्कार. सर तुमचं नाव काय? लक्ष्मण बाबूराव गाडेकर, राहणार निधोना, पोस्ट निधोना. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय सर? माझं नाव पवन गायके. हां हां. सर तुम्ही किती वर्ष झालं सातत्याने आल्याचा प्लॉट करताय? मी जमतेम जवळपास 17 वर्षापासून आले प्लॉट करतो. 17 वर्षापासून? मग तुमच्याकडे तर दीर्घ अनुभव असेल, खूप मोठा अनुभव असेल तुम्हाला. मग तुम्ही हा प्लॉट अक्षरशः एवढा जबरदस्त तुम्ही प्लॉट आणण्यामागचं काय कारण आहे हे आम्हाला सांगू शकता का थोडक्यात? तर एकमेव काय, सुरुवातला नांगरणी करून रोटर करून डबल नांगरणी करायची, म्हणजे आमच्या भाषेमध्ये दुन्न. सर एवढं डिटेलली आपण थोडंसं न जाता मला असं हे सांगा की तुम्ही 17 वर्षाचे अनुभव घेतलेत आणि त्यात आत्ता तुम्ही जे बॉस, स्टंप आणि भीष्मा जी वापरताय तुम्ही, तर त्याचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? तर सुरुवातला काय केलं मॅडम, जर्मिनेट दिलं. एक लागवड झाल्याचे एक 10 दिवसानंतर जर्मिनेट दिलं. जर्मिनेशन अद्रकीचं खूप फास्ट झालं, सारखे कोंब निघाले. त्यानंतर 40 दिवस प्लॉट झाल्यानंतर एकरी 2 लिटर बॉस खालून दिलं आणि स्टमची फवारणी समजा 100 ml पर 20 लिटरला घेतली. तर तिथून प्लस 25 ml प्लस केली. आज ते 4थ्या स्टेपवर आहे. आणि नंतर त्याला आपलं फुटवा स्पेशल, फुटवा जिंजर आपण ज्याला जे म्हणतो, तर ते 2 वेळेस त्याचे 2 राऊंड झाले. तर त्या डबल राऊंडमध्ये मला असं बघायला मिळालं की आता हे तुमच्या समोर आहे सगळं काही. मला काही सांगायचं एवढं काही हे नाही, ते जे काही आहे ते तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. अहो सर, माझ्या एक काढून बघूया का आपण कंद? चालेल चालेल. थोडंसं हे ना हे करून घ्या ना. वाव, खरंच जसं आम्ही रिझल्ट सर बघितलाय ना की आमच्या तालुक्यात सुद्धा आम्ही गणेश साळुंखे सरांचे आम्ही व्हिडिओ केलेले आहेत. बॉस, स्टंप आणि भीष्माचे जे आम्ही व्हिडिओ केलेले आहेत ना, तर त्यात सुद्धा आम्ही ते रिझल्ट बघितलेले आहेत. आम्हाला वाटलं की फक्त आमच्या भागात तसा रिझल्ट असेल, पण मला असं दिसून आलंय की छत्रपती संभाजीनगरमध्ये उलट त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी रिझल्ट काढलेले आहेत. कारण का अक्षरशः तुम्ही बघू शकता, जिथे आपली नजर जाते तिथे कुठेही लागलेला प्लॉट दिसत नाही किंवा काळोखी सुद्धा खूप छान आहे. कंदाची पण तुम्ही साईज बघू शकताय आणि फुटवे जी की आपण आपल्या तालुक्यातही दाखवतोय आणि कंदही त्याचा बघा की खरंच जसं आम्ही आमच्या तालुक्यात बघतोय सेम तसाच रिझल्ट, अगदी त्याच्यापेक्षा जास्तच रिझल्ट उलट त्यांनी ह्या भागात काढलेला आहे त्यांच्या. तर खरंच छान वाटलं सर. म्हणजे जे काही लोक म्हणतात की नाही आहे बॉस, स्टंप आणि भीष्मा ह्याच्यावरती तुम्ही विश्वास न ठेवता तुम्ही नाही हे केलं पाहिजे, बट ॲक्च्युली मला तर वाटतंय की हे पारदर्शकता आहे. रिझल्ट खूप छान काढलेले आहेत साळुंखे सरांनी, तर तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर सर तुम्हाला काय वाटतं, 17 वर्षाचा तुमचा अनुभव आणि आता तुम्ही हे जे प्रोडक्ट आहेत बॉस आणि जे स्टंप आणि भीष्मा, तर हे प्रोडक्ट तुम्ही किती वर्षापासून वापरताय आणि त्याचा तुम्हाला काय अनुभव आला? आता हे मागील मी 3 वर्षापासून हे प्रोडक्ट वापरतोय साळुंखे साहेबांचे. तर 3 वर्ष अगोदर मी खूप मेहनत केली आणि लागण तेवढा खर्च केला. माझा लाखाच्या वर रुपये खर्च होऊन जात होता 1 एकरला. पण मला 150+ मी कधीच झालो नाही. पण 3 वर्षापासून मला जवळपास साळुंखे साहेबाच्या प्रोडक्टमुळे तर जवळपास समजा 250 किंवा 255 असं ॲव्हरेज मला मिळू लागलं. मागच्या वर्षी माझं 25.5 टन एकरी ॲव्हरेज निघालं. होय का? म्हणजे तुम्हाला उत्पन्नात सुद्धा वाढ झालेली? उत्पन्नात जवळपास दीडीने वाढ झाली जवळपास. होय ना? मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगा जे की म्हणतात की ह्या प्रोडक्टवरती भरोसा न करता ते दुसरे प्रोडक्ट सुद्धा त्यात वापरायला जातात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल इतर शेतकऱ्यांना? मी तर माझ्या अनुभवातून शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी कुठल्याच भूलथापीला बळी न पडता बॉस आणि स्टंप जर वापरलं तर खरंच कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं जास्त उत्पन्न आणि शेतकरी तोट्यात राहणार नाही.
निव्वळ नफ्यामध्येच राहणार आहे. हे माझं अनुभव, पूर्ण माझा अनुभव आहे. 3 नक्कीच. वर्षामध्ये. एक तर ते प्रोडक्ट सगळे आहेत ते असं म्हणजे आपल्याला म्हणजे कमी खर्चात असे भेटून जातात. त्यामुळे जसं तुम्ही म्हटला की कमी खर्चात जास्त उत्पन्न भेटून जाते, नक्कीच हा बेनिफिट आपल्याला इथे आपल्याला दिसतोय. आणि तुम्ही जसं सांगितलं 17 वर्षाचा अनुभव तुमचा आणि तुम्ही तुमचे प्रॅक्टिकल अनुभव इथे सांगताय आमच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ आम्हाला पटलेत किंवा जिथे पारदर्शकता आहे तेच व्हिडिओ आम्ही बऱ्यापैकी केलेले आहेत. नाहीतर अदर प्रोडक्टचे व्हिडिओ आम्ही केलेले सुद्धा नाहीत. ठराविकच प्रोडक्ट असे आहेत की त्यांचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती पोस्ट आउट करतोय. कारण का शेतकऱ्यांना उत्पन्न कसं वाढवता येईल हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. तसं खूप छान वाटलं. हे घ्या तुमच्या हातात. तर खूप छान लांबी सुद्धा बघू शकता आणि कंदाची सुद्धा साईज बघा. हे म्हणजे खूप मोठे आहेत. हे पण फुटवे बघा, फुटवे सुद्धा खूप छान निघालेले आहेत. आणि जसं आपण आपल्या भागात बघितलेला आहे रिझल्ट, तर हे सुद्धा कंद बघा किती मोठे आहेत. असं खूप छान आहे. तर नक्कीच तुम्ही, मला तर वाटतं तुम्ही डोळं झाकून ह्या प्रोडक्टवरती विश्वास करू शकताय. कारण का मलाही आज आता विश्वास बसलाय. कारण का मला पण तसं वाटायचं की हां बाबा की असं होऊ शकतं का, किंवा वाक्य तसा रिझल्ट निघत असेल का. पण आम्हाला आज योगायोग आला. म्हणजे कालच जसं आम्हाला की सन्माननीय माजी आमदार त्यांच्या हस्ते आमचा काल पुरस्कार मिळाला आम्हाला. तर त्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो. तर चलो ठीक आहे म्हटलं, गणेश सरांना कॉन्टॅक्ट केला. तर ते म्हटले आमचे आलेचे प्लॉट बघून जावा आमच्या भागातले. तर आज आम्ही ह्या ठिकाणी प्लॉट बघायला आलो. तर प्लॉट बघता क्षणी अक्षरशः खूप छान वाटलं. तुम्ही बघू शकता की हिरवागार प्लॉट. ह्यावर्षी पाऊस असताना सुद्धा, यावर्षी पावसाचं सुद्धा प्रमाण खूप जास्त आहे, तरीसुद्धा हा प्लॉट जबरदस्त आलेला आहे. आणि तुम्ही नक्कीच या व्हिडिओवरती विश्वास करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर तुम्ही आम्हाला वेळ दिला, कारण का अचानकच मी गणेश सरांना फोन केला आणि त्यांनी लगेच तुम्हाला फोन करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही वेळ दिला. तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुमचेही सर्वांचे मनापासून धन्यवाद.